नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये महत्त्वाचे काही घटक आहेत आणि ते परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कोणता भाग आपल्याला लक्षात ठेवावा लागेल तेही मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय ते आपण व्यवस्थित क्लिअर करूयात। लक्ष द्या, महिला आयोगाच्या संदर्भामधला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत होत्या म्हटलंय, म्हणजे नुकताच त्यांनी काय दिलेला आहे, राजीनामा दिलेला आहे, त्यावरून आपण हा प्रश्न तयार केला आहे। पण परीक्षेमध्ये तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे, तर त्यांचं नाव काय, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर रुपाली चाकणकर अशा पद्धतीने त्यांचं करेक्ट उत्तर आहे। आणि यांचा राजीनामा किंवा यांचा राजीनामा का घेतलाय याच्या पाठीमागचं जे काय कारण आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला म्हणजे एका शब्दामध्ये तुम्ही हे करा, कमेंट करा। त्याविषयी वेगळी डिबेट होऊ शकते, परंतु आपल्याला 10 मिनिटांमध्येच कव्हर करायचं आहे। पुढे जाऊयात। पण एक लक्षात राहू द्या, इथे तुम्हाला असं पण विचारलं जाणार आहे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे तो कधी स्थापन झाला होता, तर 1993 ला स्थापन झाला होता। तो डेफिनेटली प्रश्न विचारला जाईल तुम्हाला। आता पुढे चला, बघा भूमिका श्रेष्ठ या ठिकाणी आपण काय केलंय की मागच्या लेक्चरमध्ये पण हा क्वेश्चन आपण कव्हर केलाय। भूमिका श्रेष्ठ या कोणत्या देशातील प्रसिद्ध LGBTQ कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत, तर त्या नेपाळच्या आहेत, हे निश्चितच तुम्हाला माहिती आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो, 2007 ला यांनी काय केलं होतं तर एका गोष्टीसाठी आंदोलन केलेलं होतं, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकेल। यांच्या संदर्भात कोणत्या गोष्टी विचारल्या जातात त्या बघा, आता व्यवस्थित क्लिअर करा। 2007 ला यांनी आंदोलन केलं, एक मागणी केली की तुम्ही काय करा की लिंग आधारित भेदभाव जो आहे तो बंद झाला पाहिजे, म्हणून हा जो भेदभाव आहे हा बंद करण्यासाठी, बघा भेदभाव बंदी, पण कशाच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर जर भेदभाव होत असेल तर तो बंद झाला पाहिजे, यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडूनच निकाल देखील दिला होता। आणि त्यांनी लगेच पुन्हा काय केलं तर 2013 ला, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, 2013 एक अशी मागणी केली की तुम्ही काय करा तर हे नेपाळमधलं सांगतोय बरं का, तृतीयपंथी व्यवस्थित क्लिअर करा। तृतीयपंथी हा जो तिसरा गट आहे, ठीक आहे, म्हणजे जेंडरचा तिसरा जो गट आहे याला मान्यता देण्याचं जे काय काम आहे, अधिकृत मान्यता ती 2013 मध्ये मिळाली। यांचा तोही संघर्ष होता आणि यांचं नंतरचं काम काय आहे बघा, 2023 ला म्हणजे 10 वर्षांनी त्यांनी मुद्दा मांडला की जे काय समलिंगी जोडपे आहेत, ठीक आहे, सेम जेंडर ज्यांचं आहे, समलिंगी व ट्रान्सजेंडर जे आहेत, बघा ट्रान्सजेंडर जे असणार आहेत यांना काय केलं पाहिजे तर लग्नासाठी अनुमती मिळाली पाहिजे, यासाठी देखील त्यांनी काय केली होती, मागणी केली होती। आणि सुप्रीम कोर्टाने नेपाळच्या निश्चितच त्यांच्याकडूनच तो निर्णय दिला होता। अशा पद्धतीने 3 महत्त्वाचे कामं त्यांनी केलेले आहेत। आणि एक चौथं अतिशय महत्त्वाचं काम काय आहे बघा, तर ब्ल्यू डायमंड ठीक आहे इन्स्टिट्यूट या संस्थेशी ते काय आहेत, संलग्न आहेत, लक्षात राहू द्या। बघा इन्स्टिट्यूट सर्व लिहून टाकतो, ती संस्था, म्हणजे हे लक्षात राहील तुम्हाला, इन्स्टिट्यूट ओके, संस्था ब्ल्यू डायमंड इन्स्टिट्यूट, लक्षात राहू द्या। अशा प्रकारचे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। आपण पुढे जाऊयात। काय म्हटलंय बघा, फिफा वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशाने मिळून केले, तर यामध्ये करेक्ट उत्तर याचं काय असणार आहे तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशांनी एकत्र येऊन हा जो फिफा वर्ल्ड कप आहे हा आयोजित करण्याचं ठरवलं आहे। आणि याचं जे आयोजन आहे ते साधारणतः जून-जुलै या महिन्यामध्ये होणार आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, आता सध्या याची न्यूज आलेली आहे, म्हणून हे देखील एकदा लोगो त्याचा बघून घ्या, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे पण कळायला पाहिजे की यामध्ये किती संघ समाविष्ट होणार आहेत हे परीक्षेमध्ये विचारलं जातं।
तर 48 संघ समाविष्ट होणार आहेत. सामने किती होणार आहेत हे देखील विचारलं जाईल. सामने ओके, तर सामने होतात बघा, होणार आहेत 104 सामने होणार आहेत. या दोन गोष्टी आवर्जून लक्षात राहू द्या. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ही जी या ठिकाणी जी फिफा नावाची ही जी संस्था आहे फिफा, तर या संस्थेने काय केलंय, तर यावेळेस यूट्यूब बरोबर काय केलेलं आहे, एक ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि 10 मिनिटाचं लाईव्ह जे काय म्हणजे सेशन आहे ते या खेळाच्या संदर्भामध्ये राबवलं जाणार आहे. ओके, लाईव्ह बघता येणार आहे यूट्यूबवरून 10 मिनिटच फक्त, नंतर ते म्हणजे डिलीट करून टाकणार आहेत. बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2020चा आहे आणि हा 2012 पासून काय केला जातो, पब्लिश केला जातो. आणि हा प्रस्ताव कुणी मांडला होता, तर हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव भूटान नावाच्या देशाने मांडला होता, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये नेमकं काय असतं, तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो जगामधले कोणते कोणते असे देश आहेत ज्या देशामध्ये असणारे जे काय नागरिक आहेत, लोक आहेत, त्यांना त्या देशामध्ये राहू वाटतंय किंवा इच्छा आहे, सुखी आहेत असं म्हटलं जातं. विशेषतः कोणत्या देशातले लोक सर्वाधिक सुखी आहेत, तर समजून घ्या व्यवस्थित. बघा, तर भारताचा जो काय क्रमांक आहे तो किती आहे, 116 नंबरला भारत येतो, लक्षात राहू द्या. आणि 1 नंबरला फिनलँड नावाचा देश येतो. बघा, फिनलँड हा जो देश आहे हा या देशातील लोक सर्वाधिक सुखी आहेत असं मानलं जातं. आणि हा जो देश आहे या यादीमध्ये 9 वर्षापासून पहिल्या क्रमांकावरती. बघा, किती वर्षापासून, 9 वर्षापासून पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि भारत 116 क्रमांकावरती आहे. 2025 मध्ये आपली रँक किती होती, 118 होती. तर आता 2 रँकने आपल्यामध्ये काय झाली, सुधारणा झालेली आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला, तर इथे करेक्ट उत्तर काय आहे, 116 आहे. पण या ठिकाणी बघा, पाकिस्तान मध्ये राहणारे जे काय लोक आहेत, पाकिस्तान या देशात सॅटिस्फॅक्शन प्राप्त करणारे, समाधान सुखी असणारे देश जास्त आहेत किंवा तो देश आपल्यापेक्षा पुढे आहे, 104 म्हटलं आहे. बघा, भारतापेक्षा त्यांची चांगली प्रगती आहे. चीन 165, नेपाळ 99 आणि बांगलादेश कितव्या क्रमांकावरती आहे, 127 क्रमांकावरती. श्रीलंका 134 क्रमांकावरती, तर अफगाणिस्तान 147 क्रमांकावरती. तर या ठिकाणी पाकिस्तानची आपल्यापेक्षा या यादीमध्ये प्रगती अधिक दिसत आहे. तर आपले लोक जास्त सॅटिस्फाय नाही आहेत असं या ठिकाणी निश्चित होत आहे, सुखी नाही आहेत, भरपूर अडचणी आहेत असं काही निदर्शनास येत आहे. चला, आसाम राज्यातील लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प जो आहे मित्रांनो, हा जो लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प 120 मेगावॅट एवढी वीज या ठिकाणी तयार केली जाते. आणि या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते 13 मार्च 2026 रोजी झालं. आणि ते आभासी पद्धतीने कुणी केलं उद्घाटन, तर नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. ही इमेज एकदा बघून घ्या. ओके, कळालं सर्वांना. चला पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, भटक्या आणि परित्यक्त जनावरं जे असतात या जनावरांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या रक्षणासाठी तर गौधम योजना जी आहे ती कोणत्या राज्याने चालू केली अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, छत्तीसगड असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. ओके, चला पुढे आपण जाऊयात. काय म्हटलंय बघा, या ठिकाणी जागतिक कपड्याचा ब्रँड, ओके, जागतिक कपड्याचा ब्रँड आणि ज्याचं नाव काय आहे, युनिक लो अशा पद्धतीचा हा एक ब्रँड आहे. आणि या ब्रँडने भारतासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमकीच कुणाची नियुक्ती केलेली आहे, तर या इमेजवरून तुम्हाला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. चला कमेंट करा आणि उत्तर सांगा. आपण पुढे जाऊयात. नंतर या ठिकाणी काय म्हणाले, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स जो आहे, इथे आपण व्यवस्थित वाचूयात. हा जो इंडेक्स आहे हा ब्रँड फायनान्स नावाची जी कंपनी किंवा संस्था आपण म्हणूयात, त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी जाहीर केला जातो. जागतिक सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये 48 गुणासह भारताचा कितवा क्रमांक आहे असं विचारलंय, तर भारताचा 32वा क्रमांक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की सॉफ्ट पॉवर नेमकी असते काय.
हे तुम्हाला कळालं पाहिजे. तर सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी पॉवर हार्ड पॉवरच्या विरोधात असणार आहे. हार्ड पॉवर काय असते, तर देश काय करत असतात, जबरदस्तीने आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात इतर गरीब देशांना. फॉर एक्झाम्पल अमेरिकेने जर इतर देशांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्ती केली, ओके, स्वतःचे ध्येय धोरण पाळाच असं जर अमेरिका म्हणली जबरदस्तीने, तर त्या प्रकाराला आपण हार्ड पॉवर म्हणतो. ओके, जी शीत युद्धामध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. अमेरिका आणि रशिया यांच्या माध्यमातून ती हार्ड पॉवर आपल्याला निदर्शनास आली होती. आणि त्यानंतर परत पुढे सॉफ्ट पॉवर हा आजच्या काळातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, तर ती अशी पॉवर असते की इतर देशांना धमकवायचं नाहीये, तर स्वतःचे ध्येय धोरण, स्वतःच्या योजना, स्वतःची संस्कृती याच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करायचं, लोकांचं मन संबंधित राष्ट्रावरती झालं पाहिजे. आणि अशा यादीमध्ये आपला 32वा क्रमांक आहे. युनायटेड स्टेट्स म्हणजे US अमेरिकेचा प्रामुख्याने 1 नंबर आहे. अमेरिकेचा कितवा नंबर आहे, पहिला क्रमांक आहे. अमेरिकेने किती गुण मिळवले आहेत, 74.9 एवढे गुण प्राप्त केले आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावरती चायना देश आहे मित्रांनो. चायनाची सॉफ्ट पॉवर खतरनाक आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कारण का, तर चायना हा फक्त एका मार्काने मागे आहे. तर किती, 73.5. आणि अमेरिका किती बघा, 74.9. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसऱ्या प्रकार बघा, तिसऱ्या क्रमांकावरती जपान देश आहे. आणि जपान देशाची मित्रांनो जी सॉफ्ट पॉवर आहे, त्या सॉफ्ट पॉवरला मार्क्स आहेत 70.6. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. आणि थोडंसं आपण जर खाली उतरलो तर इथे UK आहे, म्हणजे युनायटेड किंगडम आहे. आणि युनायटेड किंगडमचा जर आपण विचार केला तर त्याला मार्क्स पडलेत 69.2. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जास्त खोलवर जाण्याची काय आवश्यकता नाही आहे. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित झालेला कालिंजर किल्ला जो आहे, हा जो कालिंजर किल्ला आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हा उत्तर प्रदेशमध्ये. कुठे आहे, कालिंजर किल्ला हा जो आहे हा उत्तर प्रदेशमध्ये. आणि राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून त्याला काय केलेलं आहे, नुकतंच घोषित केलेलं आहे. डिक्लेअर्ड ॲज न्यू जिओ हेरिटेज साईट अशा पद्धतीने म्हटलं आहे. काय, न्यू जिओ हेरिटेज साईट, ज्या भौगोलिक वारसा ठिकाण किंवा यादी अशा पद्धतीने म्हटलंय. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, दरवर्षी वन दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो युनायटेड नेशनच्या माध्यमातून. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले क्वेश्चन झालेले आहेत. तर इथे तुम्हाला प्रश्नाचा जो काय पॅटर्न आहे हा निश्चितच कळत असेल. त्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.